नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक रजिस्ट्रेशन अँड ॲडमिशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2026. हो, ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. थोडा व्हिडिओ बनवायला लेट झालेला आहे, सॉरी फॉर दॅट. काही मेडिकल इमर्जन्सीज होत्या, काही P0 प्रायोरिटी असल्यामुळे. आय होप तुम्ही समजून घ्याल. आपण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेसपासून तर फायनल मेरिट लिस्टपर्यंत काय डेट्स आहे, कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसंच आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पण टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त कमेंट जर आल्या तर नक्की त्यावर आपण व्हिडिओ बनवूया. काही पॅरेंट्स आणि स्टुडंट मला कंटिन्युअसली विचारतात की सर तुम्ही एंड टू एंड ॲडमिशन मेंटरिंग प्रोव्हाइड करता का, आम्हाला मदत होऊ शकते का. तर त्यांना सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मच्या लिंक्स आहे, तो तुम्ही फिल आउट करा. नक्की आम्ही तुम्हाला कनेक्ट करून प्रॉपरली मेंटरिंग करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूरशी मदत होईल. तुमचे डाऊट सॉल्व्ह होईल, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्यामध्ये नक्कीच मदत होईल, याबद्दल नो डाऊट. कारण आपण लिमिटेड विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन करतो, कारण आपल्याला कंटेंट पण क्रिएट करायचं, एडिटिंग, भरपूर सारे प्रोसेसेस असतात. अशा वेळेस आपण लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट्सला सिलेक्ट करतो किंवा घेतो त्या प्रोग्राममध्ये, त्यांना प्रॉपरली मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. थोडं लेट झालं असेल, काही स्टुडंट नाराज पण असेल, मागे काही एनरोल झालेले 2-4 दिवसामध्ये किंवा 1 वीकमध्ये थोडं मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे कॉन्टॅक्ट नाही करू शकलो, पण डोंट वरी, सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह झालेल्या आहे आणि आता आपण पुन्हा रिझ्यूम करतोय गोष्टींना. तर चला आता स्क्रीन शेअर होत आहे. आता तुम्हाला इथे दिसत असेल ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ही DTEची. याला जर मी स्क्रोल करत असेल, तुम्हाला बघा इथं मेथड 1 आणि मेथड 2 दिसत असेल. सिम्पल आहे. मेथड 1 म्हणजे ई स्क्रुटिनी मोड, ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचे डॉक्युमेंटसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं व्हेरीफाय होईल आणि तुम्हाला रिसिप्ट पण मिळून जाईल. तुम्हाला कोणत्याही FC सेंटरला फिजिकली व्हिजिट करण्याची गरज नाही. आणि मेथड 2 म्हणजे काय आहे माहिती आहे का? मेथड 2 म्हणजे अशी आहे की ते फिजिकल स्क्रुटिनी आहे. म्हणजे अशा फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे इन द सेन्स तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि जे पण तुम्ही FC सेंटर सिलेक्ट केलेलं आहे, जे टाईम आणि डेट सिलेक्ट केलेला आहे, जो स्लॉट राहील, तेव्हा जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय आणि अपलोड करून घ्यायचे आणि तुम्हाला रिसिप्ट हातोहात मिळून जाईल. हे म्हणजे मेथड 2. मी अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे खाली, डोंट वरी अबाउट दॅट. सो आता याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ॲडमिशनचं? सिम्पल आहे. तुम्ही भारताचे रहिवासी असायला पाहिजे आणि 10th मिनिमम तुमचा ॲग्रिगेट 35% असायला पाहिजे. आता अजून जर आपण स्क्रोल करत गेलो, तिथे आपल्याला रजिस्ट्रेशन फीस दिसते. रजिस्ट्रेशन फीस सिंपल आहे. जनरल कॅटेगरीसाठी किंवा आउटसाईड फॉर महाराष्ट्र स्टेट जे OMS कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 400 रुपीज आहे आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी स्टुडंट आहे त्यांच्यासाठी 300 रुपये. समजलं असेल. आता आपण शेड्यूल व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. मी थोडं झूम करून घेतो स्क्रीनवर. इथे तुम्हाला दिसत असेल सिरियल नंबर, ॲक्टिव्हिटी, शेड्यूल, फर्स्ट डेट आणि लास्ट डेट. एकदम स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित जाऊया आपण. फर्स्ट काय म्हणतो आपल्याला? ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म अँड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम द कॅन्डिडेट्स अँड सिलेक्टिंग द ॲप्रोप्रिएट मोड ऑफ स्क्रुटिनी. हे करण्यासाठी तुम्हाला 20 मे टू 22 जूनचा टाईम दिलेला आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करणं, डॉक्युमेंट्स अपलोड करणं आणि मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करणं. आलं लक्षात? आता ज्या विद्यार्थ्यांनी समजा ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला किंवा फिजिकल स्क्रुटिनी केला, त्यांचा फॉर्म कसा चेक करण्यात येईल ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे जे तुमचं व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म आहे, हे सुद्धा 20 मे टू 22 जूनमध्ये होईल. भरपूर पॅरेंट्स किंवा स्टुडंट्स मला विचारतात सर डेट्स वाढणार का वगैरे. मी म्हणतो 22लाच लास्ट पकडून झाला. डेट्स रिवाईज होण्याची पूर्ण पॉसिबिलिटी असते, पण आपण त्याच्यावर डिपेंड नाही करायचं. आपण 22 आहे तर आपण 20च पकडायचं, म्हणजे आपल्याकडे एकच महिना आहे असं पकडून चालायचं. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल त्याचा फॉर्म कसा चेक होईल? अशा विद्यार्थ्याला काही नाही, रजिस्ट्रेशन आपल्या ऑनलाईन फोनवरून केलं, ऑनलाईन कोणत्याही डिव्हाइसेसवरून केलं. अशा विद्यार्थ्याला कुठे पण, सेकंड पॉईंट बघा काय लिहिलेलं आहे, सच अ कॅन्डिडेट नीड नॉट टू हॅव व्हिजिट टू एनी FC सेंटर. म्हणजे अशा विद्यार्थ्याला कोणत्या FC सेंटरला जाण्याची गरज नाही आहे. आता ड्युरिंग द स्क्रुटिनी ऑफ अप्लिकेशन ऑफ फॉर्म कसं होईल? तर पहिला जो डॉट आहे तिथे बघा, इफ नो एरर इज फाउंड, अशा वेळेस तुमचा फॉर्म व्हेरीफाय होईल, कन्फर्म होईल आणि तुमची रिसिप्ट तुमच्या लॉग इनमध्ये रिफ्लेक्ट होऊन जाईल. सेकंड, इन केस एरर जर फाउंड झाला समजा, तर अशा वेळेस ते काय करण, द डिटेल्स ऑफ द एरर शॅल बी इंटिमेटेड टू कॅन्डिडेट्स बाय रिव्हर्टिंग बॅक टू हिज अप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला सूचना दिल्या जाईल की हा एरर तुमच्या फॉर्ममध्ये आहे. आणि अशा वेळेस स्टुडंटला काय करावं लागेल, तर तो थर्ड पॉईंट सांगत आहे, कॅन्डिडेट शॅल एडिट द रिव्हर्टेड अप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द अप्लिकेशन फॉर्म फॉर द स्क्रुटिनी. म्हणजे तुम्हाला एडिटमध्ये जावं लागेल, जे पण काही चेंजेस करायचे ते करावं लागेल आणि सबमिट करावं लागेल. तुमचा फॉर्म पुन्हा चेक करण्यासाठी चालला जाईल आणि हे प्रोसेस करण्यासाठी जे सेम डेट्स आहे 20 मे टू 22 जून. इन केस जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट केला तर अशा विद्यार्थ्यांना फक्त सच अ कॅन्डिडेट शॅल व्हिजिट द FC सेंटर, जे की त्यांनी ऑनलाईन सिलेक्ट केलेलं आहे, दिलेल्या टाईम स्लॉट आणि वेळेमध्ये जावं लागणार आहे. अशा विद्यार्थ्याचा डॉक्युमेंट समोरचे तेव्हा कन्फर्म आणि व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यांना हातोहात रिसिप्ट देण्यात येणार आहे. आणि हे सगळं प्रोसेससुद्धा 20 मे टू 22 जूनमध्ये होईल. तर आय होप समजलं असेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करायचं आहे. जो पण मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करेल त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय आणि कन्फर्म होऊन तुम्हाला रिसिप्ट मिळेल.
पुन्हा जर समजलं असेल तर पुन्हा बघा. आणि याच्यासाठी टाईम दिला आहे 20th मे टू 22nd जूनपर्यंत. जर मी स्क्रोल केलं तर मग तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे 24th जून 2026. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे पण काही तुमचे डिटेल्स आहे ते व्यवस्थित क्रॉस कन्फर्म करायचे तुमच्या डॉक्युमेंट्ससोबत. आणि सगळं ओके असेल तर काही ताण घेण्याची गरज नाही. पण काही मिसमॅच आढळलं, फॉर एक्झाम्पल तुमची कॅटेगरी चुकीची असले, तुमचे मार्क्स चुकीचे असले, काही पण जर तुम्हाला त्रुटी आढळली तर ते ग्रीव्हन्स फाईल करायचं आहे तुम्हाला. ते करायचं आहे तुम्हाला 25th जून टू द 30th जून, जवळपास 4 ते 5 दिवसचा टाईम दिला गेला जातो. अशा वेळी जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला होता अगोदर रजिस्ट्रेशनच्या वेळेस, तर अशा वेळेस काय करावं लागेल, कॅन्डिडेट शाल रेज द ग्रीव्हन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा डिस्प्लेड इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट थ्रू हिज ऑर लागेल. म्हणजे ज्यांनी ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला त्यांना रेज करावं लागेल. The application of such a candidate shall be reverted back to the candidate his or her login for rectification and candidate shall update the required documents. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करावं लागेल आणि मग ते बघणार. ते जर ओके असणार तर स्टेटस ऑफ ॲक्सेप्टन्स येईल आणि तुम्हाला मग रिसिप्ट पण येऊन जाईल. हे सगळं प्रोसेस ऑनलाईन होईल. म्हणजे मी स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं, मला रेज करावं लागेल कन्सर्न, त्याच्या अगेन्स्टमध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर माझा डॉक्युमेंट फॉर्म पुन्हा चेक केला जाईल आणि मग मला रिसिप्ट येऊन जाईल. हे झालं ई स्क्रुटिनी इन केस जर ग्रीव्हन्स आलं होतं. आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय, कॅन्डिडेट शाल सबमिट द ग्रीव्हन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डाटा डिस्प्लेड असं जर असलं तर अशा वेळेस तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स घेऊन FC सेंटरला जावं लागेल. डायरेक्ट ज्या FC सेंटरला तुम्ही पहिले गेले होते त्याच FC सेंटरला जाऊन तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट करून तो क्लिअर करून घ्यावा लागेल. हे फिजिकल स्क्रुटिनीसाठी. आणि हे सगळं दोन्ही प्रोसेस जे ग्रीव्हन्स फाईल करण्याचं आहे 25th जून टू द 30th जूनमध्ये आहे, जवळपास 4 ते 5 दिवस. आणि देन तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 2 जुलै 2026. 2 का 3 दिवसाअगोदरच एका स्टुडंटशी बोलणं चालू होतं, तेव्हा त्याला पण मी म्हटलं मिनिमम तुमची जे मेरिट लिस्ट आहे ते 2 जुलैला लागणार. म्हणजे आपल्याला ऑप्शन फॉर्म तिथून 2 दिवसानंतर भरणं चालू करावं लागेल मिनिमम. तर अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसेस आलेली आहे. अजून पण शेड्यूल इनकम्प्लीट आहे, लाईक देन ऑप्शन फॉर्म फिल करणं, सीट मॅट्रिक्स, अलॉटमेंट वगैरे. तो शेड्यूल आल्यानंतर अजून व्हिडिओ येऊन जाईल. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला आयडिया आली असेल. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. ज्या पण विद्यार्थ्यांना एंड टू एंड मेंटरिंग हवं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक चेक करू शकता. थँक्यू सो मच.